आत्ता हे मनोज जरांगेंचं 10वं उपोषण आहे. याच्या आधी 9 उपोषण केले. 2दा मराठ्यांना मुंबईला नेलं, तिथं नाचवलं, गुलाल अंगावर घेतला. मनोज जरांगे यांना प्रश्न आहे, हा गुलाल कशाचा होता? मराठ्यांच्या पोरांना मनोज जरांगेंनी का नाचवलं? 2 सप्टेंबरला काय म्हणले, राजा हो जिंकलो रे आपण, हेच पाहिजे नव्हतं ना, हेच पाहिजे नव्हतं ना. जरांगे 2 सप्टेंबरातून नेमकं काय आणलं? काय सांगितलं होतं की हैदराबाद गॅजेट जसं लागू झालं तसं सातारा गॅजेट लागू करणार. बाबाराजे तिथे बसले होते आणि किती किती दिवसाची मुदत दिली ती जरांगे? तुम्ही 1 महिन्याची मुदत दिली होती. तुम्ही 8 महिने झाले गप्प बसले. का गप्प बसले? मध्ये एकदा तुम्ही म्हणले की आता मी 1 वर्षभर सुट्टी घेणार आहे. मनोज जरांगे, माझी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना एक विनंती आहे, यांचं आज काहीतरी वेगळे. मनोज जरांगेंना हे आरक्षणाचं याचं त्याचं काही घेणं देणं नाही. आणि आता काय म्हणतात ते की रोखलेले जे प्रमाणपत्र चालू करा, अर्ज तर दिले पाहिजे. माझा एक साधा प्रश्न आहे, मनोज जरांगेंच्या सोबत आणि त्यांच्या घरी जो त्यांच्या घरात राहतो पांडुरंग तारक, आंतरवालीचं सरपंच, त्यांचा दाखला मिळाला का? मनोज जरांगेंनी, आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की त्यांनी अर्जच केलेला नाही. अर्जच केला तर दाखले कसे मिळणार? याचा अर्थ साधाच आहे, लाभार्थी टोळी जी आहे ही मनोज जरांगेंची, त्यांच्याबरोबर जे लोक आहेत ना ते लाभार्थी सगळे रात्री बेरात्री मंत्र्यांच्या भेटी घ्यायच्या. तेव्हा कबूल नाही बोलावलं मराठ्यांना तू? हो जरांगे, तुम्ही अंधारात भेटी घेतात. कशासाठी अंधारात भेट घेतली? 2 तास चर्चा केली. काय चर्चा केली तुम्ही? तुम्ही त्याला सांगत होते मी ओपन चर्चा करतो, मी बैठकाच मीडिया समोर घेतो. मंत्री उदय सामंत आता काही दिवसापूर्वी तुमच्या घरात आले, काय गुलगुल गप्पा मारल्या? जरांगे उत्तर द्या, काय चर्चा केली, काय सेटलमेंट केली, किती कोटीचे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या सहकार्याने मिळून दिले हे सांगा. तुमचे कॉन्ट्रॅक्ट 2 सप्टेंबरला तुमचं जे काही डिलिंग झाली ना आतमधली, ती डिलिंग पूर्ण नाही झाली. म्हणून हे उपोषण आहे. मराठ्यांच्या आरक्षणाचं या जरांगेला काही घेणे देणं नाही. म्हणूनच आज लोकांनी तिकडे अक्षरशः पाठ फिरवली, लोकच आलेले नाहीत. घेतले होते कुठे मागं? मनोज जरांगेची 2 सप्टेंबरची प्रेस काढा मुंबईची, तिच्यात सारे गुन्हे मागे घेतलेत. हो घेतले रे गुन्हे माग त्यांनी. काय घेतलं होतं माग? काय नेमकं 2 तारखेला तू गेला, काय मिळवलं? छत्रपती शिवाजी महाराजांची माती शिवनेरीवरची कपडाला लावली होती मनोज जरांगे. आणि तुमचा शब्द आहे मराठा आणि कुणबी एक आहे, याचा GR काढा. आज मनोज जरांगे मराठा कुणबी एक आहे ह्या GRची चर्चाच करत नाही. त्याच्या आधी 1.5-2 वर्षापूर्वी सगळे सोयरे जो अध्यादेश होता त्या सगळे सोयऱ्यावर हा मनोज जरांगे याचं थोबार सुद्धा उचकीत नाही. का उचकीत नाही? काय घातलं तुझ्या तोंडात सरकारनी? हे समाजा का सगळे सोयरे मनोज जरांगे आता तुमच्या तोंडात का येत नाही? याचा अर्थ तुम्ही सरकार संघ दलाली केलेली, डिलिंग केलेली. दुसऱ्याला नावं ठेवू नका. आता जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आणि मनोज जरांगेंचं काय बोलणं झालं होतं अंधारात? पूर्वी राधाकृष्ण विखे पाटलांच्या डोक्याला गुलाल, सगळीकडे गुलाल लावला, दोघं एकामेकाला मिठ्या मारित होते, पेढे खाऊ घालत होते. आणि आता काय उपसमिती बरखास्त करा. हे मनोज जरांगे लक्षात ठेवा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आईमाईवर शिवे देत होते आणि तेच जरांगे आता फडणवीस यांना फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, साहेब 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 इतके हाजी हाजी का करतो जरांगे? तू काय तुझं गुतलंय काय नेमकं देवेंद्र फडणवीसांकडे? मराठ्यांनी आणि सगळ्यांनी लक्षात घ्यावं की या मनोज जरांगेचं सगळं पितळ आता उघडं पडलेलं आहे. लोक यायला तयार नाही. हाच मनोज जरांगे म्हणला होता की उपोषणामध्ये दम नाही. आता कसं काय उपोषण करतो? तुम्हाला मी खात्रीने सांगतो 5-6 दिवस हा उपोषणाला बसणार, त्याचं काही मंत्री येणार, त्याचं काही शिटिंग होणार आतल्यात, आणि हा मनोज जरांगे हे काहीही न घेता उठणार. ही माझी भविष्यवाणी समजा. माझी आपल्या माध्यमातून सगळ्या त्या मनोज जरांगेंवर कडे जाणाऱ्या सगळ्या लोकांना विनंती अशी आहे की काय फायदा झाला आणि काय तोटा झाला हे पाहावं. मराठा समाजाचा इतका मोठा तोटा झालेला आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळं. मनोज जरांगेच्या आंदोलनामुळं EWS नावाचं आरक्षण सगळंच्या सगळं मुस्लिम बांधवांना गेलेलं आहे. मी काय मुस्लिमांचा द्वेष करत नाही, सत्य परिस्थिती सांगतो. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती आहे. बीड जिल्ह्याचा आणि सगळ्याच जिल्ह्याचा पोलीस भरतीचा निकाल काढा. 10% सगळेच्या सगळे आणि मार्क कमी असणारे सगळे कॅन्डिडेट एका विशिष्ट धर्माचे जातीचे लागलेले आहेत. त्या जागा सगळ्या मराठ्यांच्या होत्या. ते सगळ्याच्या सगळं नुकसान केवळ आणि केवळ
मनोज जरांगे यांनी EWS आरक्षण नाकारल्यामुळे झालेलं आहे. मनोज जरांगे, आपण EWS गेले त्याच्या पापाचे धनी आहात. मराठ्यांचे पोरं मार्क असून घरी बसलेत आणि कमी मार्कावाले आज EWS मधून नोकऱ्या मिळवत आहेत. जरांगे, हे पाप तुमचं आहे आणि त्यांच्या आत्महत्येला, त्यांच्या दुःखाला जरांगेच फक्त जबाबदार आहे. आज मनोज जरांगेंनी अशी विनंती केली की अभ्यासकांनो अंतरावरील या आपल्याला चर्चा करायची. मग 2 तारखेला जे अभ्यासक होते, वकील होते, त्यांना तू शिव्या देऊन हाकलून दिलं जरांगे. आणि आज तुला अभ्यासकांची गरज पडली का? कारण मनोज जरांगेला आरक्षणातलं काहीच कळत नाही. जर कळत असतं तर काल जो राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की आरक्षणाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना ओपनचा लाभ घेता येणार नाही, हे जे काल निर्णय घेतला याच्यावर जरांगे एक शब्द बोललेला नाही, चकार शब्द बोललेला नाहीत. मग जरांगे तुमचा धनी कोण आहे बोलावता? तुमचा गॉडफादर कोण आहे? तो जेवढं सांगत तेवढंच तुम्ही बोलता का? 2 समाजात भांडणं लावायचे, जाती जातीत भांडणं लावायचे, एवढाच धंदा तुमचा आहे का? तुम्हाला आरक्षणातला काहीही कळत नाही. आणि आज तुम्हाला अभ्यासक आठवले का? आमच्यासारखे कोर्टात पिटिशन करणारे. मनोज जरांगे एकदाही मुंबईच्या हायकोर्टात गेला नाही. बॉम्बे हायकोर्टात एवढ्या केसेस दाखल आहेत, एकदाही गेला नाही. फक्त रस्त्यावर जायचं, प्रेसमध्ये भाषण करायचं. आज पत्रकार परिषद होती, पत्रकार परिषदेला लोक बोलायची काय गरज आहे? सन्मान्य पत्रकार बांधव बोलायचे, जे काय बोलायचं ते बोलायचं. लोक या 16 तारखेला या या या, अरे कशाला या? मागच्या 23 डिसेंबरच्या कार्यक्रमात, 23 डिसेंबर 2023च्या कार्यक्रमात 2 तरुण येता प्रवासात गेलेले आहेत. काही कारण नाही, नुसतं लोकांना गोळा करायचं आणि माझ्या मागे एवढी जनता आहे, माझ्या मागे एवढे लोक येतं आणि हे दाखवायचे आणि वरून मंत्रालयातून फायदे घ्यायचं. हाच काम जरांगे करतोय.